श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 180. तव तेथ पार्थू सकळ, पितृ पितामह केवळ, गुरु बंधू मातुळ, देखता जाहला. इष्टमित्र आपुले, कुमरजन देखिले, हे सकळ असती आले तया माझी. अर्जुन जेव्हा दोन्ही सैन्यांच्या मध्ये असणाऱ्या लोकांकडे पाहू लागला तेव्हा तव तेथ पार्थू सकळ, पितृ पितामह केवळ, गुरु बंधू मातुळ, देखता जाहला. तिथे अर्जुनाचे गुरु होते, बंधू होते, मामे भाऊ होते, आजोबा होते, त्याच्यानंतर नातेवाईक होते, पुत्र पौत्र होते. इष्टमित्र आपुले, कुमरजन देखिले. आपले मित्र, आपले हितचिंतक, आपले सुहृद आणि आपली मुले बाळे, आपली नातवंडे ही सुद्धा त्याने पाहिली. हे सकळ असती आले तया माझी. अशा प्रकारे सर्व नातेवाईक, मित्र, हितचिंतक हे सारेजण तिथे आलेले अर्जुनाने पाहिले. सुहृदजन सासरे, आणिकही सखे सोयरे, कुमार पुत्र धनुर्धरे देखिले तिथे. काका मामा वगैरे हे सारे सुहृदय असणारे तिथे आलेले होते. सासूरवाडीकडची मंडळी पण आली होती. सगळे सोयरे होते आणि पुत्र पौत्र नाही का, मुलं नातवंड आणि सारे धनुर्धारी तिथे जमा असलेले अर्जुनाने पाहिले. जया उपकार होते केले, की आपदी जे रक्षिले, हे असो वडील धाकुले आदी करून. अर्जुनाला आणखीनही काही लोक तिथं दिसले की ज्यांच्यावर त्याने अनंत उपकार केले होते किंवा ज्यांचं अनिष्ट काळामध्ये किंवा आपदा प्रसंगी, संकट प्रसंगी त्यांचं रक्षण केलेलं होतं. त्याच्यामध्ये काही वडीलधारी मंडळी पण होती आणि काही लहान माणसं पण होती. ज्यांच्यावर उपकार केले होते आणि ज्यांचं संकटकाळी रक्षण केलं होतं असे लहान मोठे सारेच तिथे आलेले होते. ऐसे गोत्रची दोन्ही दळी, उदित जाहले असे कळी, हे अर्जुने तये वेळी अवलोकिले. आपले नातेवाईक, मित्र, वडील, लहान थोर, आपल्या गोत्राची माणसं सगळे तिथं जमा झालेले आणि लढाई करायला आलेले अर्जुनाने पाहिले. आता इथे प्रत्यक्ष युद्ध आता सुरू होणार आहे आणि युद्धाचा परिणाम काय होणार आहे तर कुणीतरी जिंकणार आहे आणि कुणीतरी हारणार आहे. कोणीतरी जिवंत राहणार आहे आणि कुणीतरी मरणार आहे. मनुष्य जीवनामध्ये दोन गोष्टींना फार महत्त्व असतं. एक म्हणजे त्याचा मृत्यू आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं जीवन. आपलं जीवन हे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, इच्छा तृप्त करण्यासाठीच असतं आणि इच्छा पूर्ण करण्याच्या, इच्छा तृप्त करण्याच्या आड जे काही येत असेल तर ते म्हणजे आपला मृत्यू. कारण एकदा का मृत्यू आला की सारंच संपलं. तो माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या आशा आकांक्षा आहेत, त्याच्या इच्छा आहेत, त्याच्या वासना आहेत. पण एकदा का तो मेला की सगळंच संपलं. म्हणून
खरा शूरवीर किंवा खरा लढवय्या कोण, तर ज्याने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे किंवा ज्याच्या मनातून मृत्यूचं भय नाहीसं झालेलं आहे. ज्याप्रमाणे आपण गावाला जाताना आगगाडीत बसून किंवा एस टी बसमध्ये बसून खिडकीतून ज्याप्रमाणे आलेल्या नातेवाईकांना टाटा बाय बाय करून त्यांचा निरोप घेऊन आपण आनंदाने गावाला जातो, त्याप्रमाणे जो कोणी हसतमुखाने आपल्या मृत्यूला सामोरा जातो तो खरा संत, तो खरा सत्पुरुष. कारण त्याच्या मनामधून मृत्यूचं भय निघून गेलेलं असतं. तुकाराम महाराज म्हणतात ना, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही आमच्या गावाला जातो म्हणजे जिथून आलो होतो तिथेच परत जातो. आपण सारेच जण भगवंतापासून आलेलो आहोत आणि भगवंताकडेच आपल्याला जायचं आहे. मधल्या काळामध्ये काही दिवसासाठी, काही वर्षासाठी आपण व्यक्त होतो, आपण अव्यक्तातून व्यक्त होतो आणि पुन्हा व्यक्तातून अव्यक्त होतो. आपण अदृश्य असणाऱ्या, सूक्ष्म असणाऱ्या परमात्म्याचेच अंश आहोत आणि म्हणून अदृश्यातून, सूक्ष्मातून आपण दृश्यामध्ये येतो, स्थूलामध्ये येतो. काही काळ इथे राहतो आणि पुन्हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे किंवा दृश्याकडून अदृश्याकडे असा आपला प्रवास होत असतो. हे येणं आणि जाणं सतत चालू असतं. त्यामुळं याचं ज्ञान ज्यांना झालेलं आहे त्यांना सत्पुरुष म्हणायचं. कारण त्यांना माहीत असतं की आपला हा जो जन्म आहे किंवा आपला हा जो जीवनकाल आहे तो काही ठराविक काळापुरताच आहे आणि अनंत काळ आपला वास्तव्याचा जो आहे तो सूक्ष्मामध्ये किंवा अदृश्यामध्येच आहे. आणि म्हणून ज्याने मृत्यूचं भय जिंकून घेतलेलं आहे किंवा ज्याच्या वासना संपलेल्या आहेत, ज्याच्या इच्छा संपलेल्या आहेत, तो खरा शूरवीर, तो खरा सत्पुरुष, तो खरा संत आणि तोच खरा सद्गुरू. मृत्यूवर स्वामित्व कसं मिळवायचं हे आपल्याला गीता शिकवते. दुर्योधनाचं हित साधण्यासाठी जे कोणी लोक आलेले आहेत त्यांना मला एकदा बघू दे असं अर्जुन म्हणतोय. कारण अज्ञान नाहीसं करून ज्ञान देणं हे गीतेचं खरं कार्य आहे. आणि ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञान म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे घेऊन जाणारी दृष्टी. मानवी जीवनामध्ये 3 प्रकारच्या दृष्टी असतात. एक आहे पहिली स्थूलातली दृष्टी, दुसरी आहे ज्ञानदृष्टी, ही सूक्ष्मातली असते. पहिली दृष्टी ही स्थूलातली असते कारण आपल्या स्थूल देहांनी आपण हे जग पाहतो. ते जसं दिसतं तसं असतंच असं नाही, नाही का. वेदांतामध्ये रज्जू सर्प हा दृष्टांत जो आहे, एक दोरी पडलेली आहे आणि आपल्याला तिथे साप असल्यासारखं वाटतं आणि म्हणून दोरीला आपण साप समजतो कारण आपल्याला स्थूलातली दृष्टी जी आहे ती दोरी न दाखवता साप दाखवते. म्हणून स्थूल दृष्टी ही प्रत्यक्षाची दृष्टी आहे, परंतु ज्ञानदृष्टी ही अनुभवाची दृष्टी असते. विज्ञान काय करतं तर आपल्याला प्रत्यक्ष जे जग आहे दिसते ते खरे आहे का हे शोधून काढतं. म्हणून ज्ञानदृष्टी किंवा सूक्ष्मदृष्टी जी असते ती प्रत्यक्ष नाही पण प्रत्यक्षावर आधारित असते. दोरी दिसणं, नाही का,
आणि दोरीला साप समजणं आणि साप आहे असं वाटणं ही स्थूलातली दृष्टी. पण तो साप नसून दोरी आहे हे ज्ञान प्राप्त होणं याला म्हणायचं सूक्ष्मातील दृष्टी. सूक्ष्मदृष्टी ही इंद्रियांवर आधारित असते. सूक्ष्मदृष्टी ही काही थोड्याच लोकांना असते, परंतु स्थूल दृष्टी मात्र सर्वांना असते. यामध्ये दोष असण्याचा संभव असतो. काही माणसं रातांधळी असतात, म्हणजे त्यांना रात्रीच्या वेळेला काहीच दिसत नाही. काहींना रंग ओळखता येत नाहीत, काहींना सगळंच विचित्र दिसतं. आणि तिसऱ्या प्रकारची जी दृष्टी असते तिला अतींद्रिय दृष्टी म्हणतात किंवा अमानवी दृष्टी असं म्हणतात. गीतेमध्ये यालाच दिव्य दृष्टी असं म्हटलेलं आहे. तर गीतेचं महत्त्व कशात असतं, तर गीता ही आपल्याला स्थूल दृष्टी आणि सूक्ष्मदृष्टीच्या पलीकडे घेऊन जाते आणि दिव्य दृष्टी प्रदान करते. ज्याला ही दिव्य दृष्टी प्राप्त झाली त्यालाच गीता समजली. म्हणून ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाने आपण या स्थूल दृष्टीच्या आणि सूक्ष्मदृष्टीच्या पलीकडे असणाऱ्या ज्ञानदृष्टीला म्हणजेच दिव्य दृष्टीला प्राप्त करून घ्यायचं आहे. ही दिव्य दृष्टी काय आहे, तर अर्जुनाला जेव्हा भगवंतानी आपलं विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेला भगवंताची जी दृष्टी होती ती निराळी होती, ती कालातीत होती. आणि अशी दृष्टी प्राप्त होणे म्हणजेच दिव्य दृष्टी प्राप्त होणे होय. आणि मग ही दिव्य दृष्टी कोण आपल्याला देऊ शकतं, तर संत सत्पुरुष किंवा सद्गुरूच देऊ शकतात. परमार्थ कसा आहे, तर जग बदलण्यामध्ये नसून परमार्थ हा दिव्य दृष्टी प्राप्त करून घेण्यामध्ये आहे. दिव्य दृष्टी म्हणजे काय, तर देवाला पाहण्याची दृष्टी, याला दिव्य दृष्टी असे म्हणतात. किंवा देव ज्या प्रकारे या दृश्य जगाकडे बघतो ती देवाची दृष्टी, याला दिव्य दृष्टी म्हणतात. ज्या दृष्टीने ईश्वर जगाकडे पाहतो ती दृष्टी ज्या पुरुषांना प्राप्त होते त्यांनाच सत्पुरुष असं म्हणतात, त्यांनाच सद्गुरू असं म्हणतात. आणि असे सत्पुरुष आणि असे सद्गुरू आपल्याला ती दिव्य दृष्टी देऊ शकतात. प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराची सत्ता काम करते. ईश्वर काम करतो आणि म्हणून त्यालाच कर्तेपणा आपण द्यायचा असतो. भगवंतच कर्ता आहे हे समजणं किंवा याची जाणीव निर्माण होणं म्हणजेच दिव्य दृष्टी प्राप्त होणं असं आहे. हे शिकायचं आहे आपल्याला. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे की मी कुणीही नाही, मी शून्य आहे किंवा मी भगवंताच्या समोर अगदी तुच्छ आहे, यकश्चित आहे असं समजायचं. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताची सत्ताच काम करते आहे. ईश्वराच्याच इच्छेने या गोष्टी घडता आहेत, तोच करता आहे असं आपण मानायचं आणि त्या दृष्टीने या जगाकडे बघायचं. याला म्हणायचं दिव्य दृष्टी प्राप्त करून घेणे. या गोष्टी आपल्याला हळूहळू शिकाव्या लागतात. आपल्याला स्वतःच्या स्वार्थापलीकडे काहीच दिसत नाही. जिकडे तिकडे आपल्याला पैसाच दिसतो. आणि म्हणून ज्याला सूक्ष्मदृष्टी प्राप्त होते त्या माणसाच्या जीवनामध्ये पैशाची किंमत राहत नाही. पैशाने सगळ्या वस्तू जरी विकत घेता येत असल्या, अन्न पदार्थ जरी विकत घेता येत असलं, तरी पैशाने आनंद आणि समाधान, तृप्ती आणि शांती या गोष्टी विकत घेता येत नाहीत. पैशाने मिळणाऱ्या सर्व गोष्टी या अशाश्वत आहेत
आणि या अशाश्वत तात्पुरत्या गोष्टींच्या पलीकडे जे शाश्वत तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, जे परमात्मतत्व आहे, त्या तत्वाला जाणून घ्यायचं आहे, ती दिव्यदृष्टी होय. बाकी सगळ्या गोष्टी ज्या मानवनिर्मित आहेत त्या आपल्याला पैशाच्या साहाय्याने विकत घेता येतात, परंतु ज्या भगवंत निर्मित आहेत त्या मात्र आपल्याला विकत घेता येत नाहीत, कितीही पैसा दिला तरीही. गोपाल कृष्ण भगवान की जय.